रक्तमाळ कोकणातील भयकथा. कोकणातील एका शांत आणि हिरव्यागार गावात पानवाडी नावाचे ठिकाण होते. गावाला लागूनच एक गडद, रहस्यमय जंगल होते ज्याला काळसुरे म्हणत. गावक्यांनी अनेक अंगावर काटा आणणाऱ्या कथा सांगितल्या होत्या, पण सावित्रीबाईची कथा विशेषतः लक्ष वेधून घेत होती. सावित्रीबाई, एक साधी परंतु तांत्रिक विद्येत पारंगत महिला, आपली मंत्रविद्या वापरून गावक्यांची मदत करायची. मात्र तिच्या जादूची अफवा पसरली आणि भूतबाधा, काळ्या जादूचे आरोप करून एका अमावस्येच्या रात्री क्रूर गावक्यांनी तिला वडाच्या झाडाखाली जिवंत पुरले. तिच्या मृत्यूपूर्वी तिचा शपथविधी झाला, माझ्या अन्यायाचा सूड माझा आत्मा घेई. वर्षानुवर्षे गावक्यांनी काळसुरे जंगलाजवळ जाणे टाळले. पण 4 मित्र जयेश, सौरभ, संकेत आणि मंगेश अशा रहस्यमय गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. जयेशने प्रस्ताव मांडला, चला स्वतः बघून येऊ, आणि ते चौघे त्यांच्या हिंमतीला पुढे येऊन त्या रात्री 12च्या वेळी जंगलात जाण्याचा निर्धार करतात. सावित्रीबाईचा प्रकोप. अचानक एक घनगंभीर घंटानाद झाला आणि सर्वांच्या अंगावर काटा आला. कुणीतरी आमच्यावर डोळा ठेवतोय, मंगेशने कुजबुजले. सौरभ म्हणाला, आपण निघूयात, पण बोलताना कडाक्याची थंड वाऱ्याची झुळूक आली. झाडांमधून पांढ्या सावलीसारखी आकृती बाहेर आली, ती दृश्य अधिकच भयाण बनवून. तुम्ही माझ्या जागेत का आलात? एक खणखणीत आवाज जंगलभर घुमला. चौघांनी मागे पाहिले आणि त्यांच्या समोर सावित्रीबाईचा आत्मा उभा होता. तिच्या साडीवर रक्ताचे ठिपके होते, हातात लाल माळ आणि काळे खोल डोळे क्षितिजावर रोखलेले. तुमच्यापैकी कोणीच जिवंत बाहेर जाणार नाही, ती अशुभ स्वरात ओरडली. सर्वजण जीवासाठी पळाले, पण झाडांच्या मुळांनी पाय घट्ट पकडले. टॉर्चचे दिवे विझले आणि असंख्य आत्म्यांचे फेर त्यांच्या भोवती फिरू लागले. एका मागोमाग एक मित्र गायब होऊ लागले. शेवटी जिवंत राहिलेले भय. फक्त जयेश जिवंत राहिला, अंधाया रात्रीच्या छायेखाली स्वतःला मोकळे करून गावाकडे पळताना. गावाच्या दारात पोहोचल्यावर त्याचा चेहरा भयाने विकृत झालेला दिसला. लालमाळ, ती येणार आहे. जयेशच्या तोंडातून हेच वाक्य पुन्हा पुन्हा उमटत होते, एक अशुभ इशारा जणू. गावक्यांनी त्याला पुन्हा जंगलात धाडायचे ठरवले, कारण त्यांनी त्याच्या शब्दांना केवळ वेडेपणाचे भासले. मात्र त्या जंगलात अंधारात लाल माळचा आवाज अद्याप घुमतो आणि सावित्रीबाईचा सुडाने भरलेला आत्मा सदैव तिथे फिरतो, असे म्हणतात. जेव्हा कोणालाही काळसुरे जंगलाची सीमा ओलांडतात, त्यांना मृत्यूच्या जाळ्यात अडकण्याची हमी असते. हे जंगल फक्त वृक्षांनी भरलेले नाही, तर ते एक वेडसर स्थान आहे, शापित सुडाच्या फासात जखडलेले.